आजी खरं झाले साक्षी, तुम्ही सांभाळली सत्ती तुझे निरसली कृतकृत्य झालो, इच्छा केली एक तुकोबरेचा अभंग पाठ केला मायबा तो कोठ्याने शामाला केला. किती मठण, किती संस्थान, किती वारकरी शिक्षण संस्था, मजल्यावर मजदार, पाचव्या मजल्यावर स्विमिंग पूल, किती दिलं देवाला, किती दिलं. पण ज्यांना गाता लिहिली त्याच्या बायकोच्या पायाला चप्पल नाही मिळाली हो. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी, पायाला चप्पल नाही होती मिळाली. आपल्यात किती चप्पल आहेत, बाथरूमची वेगळी, अंगात झाडायची वेगळी, घर झाडायची वेगळी, वाढ करायची वेगळी, स्वयंपाकाची वेगळी, गावाला जायची वेगळी, माहेरात जायची वेगळी, लग्नात जायची वेगळी. म्हणलं तोंडात हाणायची घेतली का नाही, म्हणले आता या बाजारी घ्यायची. करवंदाचा काटा घुसला का हळू तोडून वरती आला हो. तर जगाचा मालक धावला, मधल्या बोटाला धोका लावला, काट्याला घासला आहे नाही ग काटा दिसत. शेवटी टाच जिभेला लावली, जिभेनं टाच चाटली, दातानं काटा उघडला. म्हणून तुमच्या चांदीच्या नैवेद्यासाठी नाही देव धावला, तुमच्या सोन्याच्या नैवेद्यासाठी नाही देव धावला. जगाच्या मालकाच्या डोक्यावरून हात जिजाला फिरवला म्हणजे लेकरा देवासारखा धावून आला, माझा काटा काढला तुझं कल्याण होईल. जगाच्या मालकाला आशीर्वाद शिजा देते योगी यांची ध्यानी ध्याना तुळसी. आणि म्हणून जगाचा मालक तुकोबऱ्याचं पाय पुसतो. जया तुझीले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तन्मानवी दिव्य रूपाची केली नद्या बिते दिव्य लोकांचे. देवा एक अभंग पाठ केला पोट भरण्यासाठी, एवढं दिलं रे. निष्कलंक केला असता तर काय दिलं असतं, खूप दिलं देवा. आणि म्हणून ज्ञानोबऱ्यांचं उपकार आहे तुमच्यावरती, तुकोबऱ्यांचं उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. हे संत गेले तर आज ग्रंथाच्या रूपानं आहेत ना, हे ग्रंथाच्या रूपानं तुम्हा आम्हाला आजही अस्तित्व दाखवतात. आणि म्हणून संतांची